श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा तू अगोदर डोळे बंद कर आणि शांतपणे ऐकत बस. स्वामी म्हणतात, बाळांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्यावर देव पण विश्वास ठेवणार नाही. बाळा, जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, फुले वाहता, फळे ठेवता, न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र तुम्हाला शंका येते. मला हे काम जमेल की नाही, हो की नाही बाळांनो? असे नाही करायचे तर मग देवावर विश्वास ठेवायचा असतो. बाळांनो, कधी पण गरिबांच्या हाताला धरून चला. त्यांच्याजवळ धन नसते पण मन मात्र खूप मोठे असते. अरे, श्रीमंतांचे बोटसुद्धा धरू नका, कारण त्यांचे फक्त मोठे आणि खोटी लक्षण असते. बाळांनो, लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, चंद्र दिसायला जसा आपल्या जवळ दिसतो तशीच काही माणसे आपल्याला आपल्या जवळची वाटतात, पण मात्र तो आपला भ्रम असतो. पण मात्र तसे नाही. आपला असतो तो फक्त भगवंत. बाळा, जे घडते ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असते तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असते. बाळांनो, या बारीक सारीक गोष्टी आपल्या मनात घडवायच्या असतात. स्वामी म्हणतात, बाळांनो, जेव्हा काही भक्त आमची सेवा सोडतात पण आम्ही त्यांना सोडत नसतो. बाळा, जिथे 2 घास प्रेमाने खाता येतो, अशी पंगत हक्काने मन मोकळे करता येईल, अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते. संगत चांगली करा. तेव्हा स्वामींचे बोलणे ऐकायला बसलेले बाळ म्हणतो, स्वामी, जेव्हापासून तुम्हाला सर्व मानले तेव्हापासून कुणी कसे वागेना मला काही याचा फरक पडला नाही. स्वामी, तुम्ही रोज मला छान छान सुविचार सांगता. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचे कौतुक करावे. ज्यांना आपली गरज असते त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना आपण विसरून जावे. बाळा, विश्वास ठेवताना वाटला तर स्वतःच्या मेहनतीवर ठेवा. लोकांच्या वागण्यावर विश्वास ठेवू नका. स्वामी म्हणतात, बाळा, कोण काय म्हणतील, आपण जे करतोय ते आपल्याला स्वतःला किती पटते हे जास्त महत्त्वाचे असते. म्हणून बाळा, संयम ठेवा. काही गोष्टी खूप उशिरा मिळतात. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही कधीच कोणाला एकटे सोडत नाही. ज्यांना कोणीच नसते त्यांचे आम्ही असतो. आम्हीच